आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदरचनेत मोठा निर्णय. 7 ऑगस्ट 2000 शासन निर्णय जारी. शाळेमधील पदाची संख्या ठरणार 10 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध पदाची संख्या आणि आवश्यक मनुष्यबळ निश्चित करण्यासाठी सुधारित पदरचना निश्चित करण्यासंदर्भात शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे शाळांमधील कर्मचारी पदांची रचना निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, उपलब्ध वर्ग, विषयाची आवश्यकता आणि शैक्षणिक कामकाज यानुसार शिक्षकांची गरज निश्चित केली जाते. त्याचबरोबर कार्यालयीन व इतर प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदेही निश्चित केली जातात. सुधारित पदरचनेमुळे ह्या सर्व बाबीचा नव्याने आढावा घेतला जाणार आहे. शिक्षकांची पदांची नव्याने निश्चिती. गव्हर्नमेंट रिझोल्यूशन 2026. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध शैक्षणिक वर्गाचा विचार करून शिक्षकांची आवश्यकता निश्चित केली जाते. त्यानुसार मजूर पदाची संख्या ठरवण्यात येते. सुधारित पदरचनेत थेट परिणाम शिक्षकांच्या उपलब्ध पदावर होणार आहे. ह्यामुळे काही शाळांमध्ये अतिरिक्त पदे निश्चित होऊ शकतात, तर काही ठिकाणी विद्यार्थी संख्येच्या आधारे पदांची संख्या कमी अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षण संस्थांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही फायदा. शाळेतील शैक्षणिक कामकाजाबरोबर कार्यालयीन कामकाज सुरळीत घालण्यासाठी लिपिक, प्रयोगशाळा, सहाय्यक, ग्रंथपाल, शिपाई यासारख्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मागील काही वर्षापासून अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर आर्थिक कामाचा ताण असल्याची बाब समोर आली आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे आवश्यकतेनुसार शिक्षकेतर पदांची रचना निश्चित करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांच्या भरतीकडे लक्ष. सुधारित पदरचना निश्चित झाल्यानंतर संबंधित शाळांमध्ये किती पदे मंजूर आहेत आणि त्यापैकी किती पदे रिक्त आहेत याचे चित्र अधिक स्पष्टपणे होणार आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेलाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसंदर्भात नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सुधारित पदरचना आणि भरतीचे नियम यांचा एकत्रित परिणाम शाळांमधील रिक्त पदे भरण्यावर होऊ शकतो. शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी निर्णय महत्त्वाचा. शाळांमध्ये आवश्यक तेवढे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध असणे हे शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय कामकाजासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुधारित पदरचना निश्चित करण्याच्या शासन निर्णयाकडे राज्यातले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्था आणि उमेदवाराचे लक्ष लागले आहे. दरम्यान शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे 7 ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयातील अटी, पदांची संख्या आणि इतर अंमलबजावणीची पद्धत संबंधितांना अधिकृत GR तपासून जाणून घ्यावी. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.